हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले आत्माराम या ग्रंथाचे हे निरूपण. अध्याय 4, ओवी क्रमांक 4. परमार्थ उठा ठेवी करिता, लाभची आहे तत्वता. दिवसेंदिवस शुद्धता, वृत्तीस होये नीच नवी. श्री समर्थ सांगतात की परमार्थ केला असता तात्विकदृष्ट्या सदा लाभ आणि लाभच आहे. येथे नुकसान तर काहीच नाही. परमार्थाने साधकाची पावले आत्मारामाच्या यात्रेकडे सदा प्रगती करत असतात. हे कसे ते श्री समर्थ येथे समजावून देत आहेत. तथापि हे पाहण्याआधी श्री समर्थांनी येथे जो उठा ठेव असा शब्द वापरला आहे त्याची थोडी दखल घेऊ. आपण उठाठेव केव्हा करतो? जेव्हा आपला एखाद्या गोष्टीशी काहीही संबंध नसतो आणि तरीही आपण त्यात लक्ष घालतो, तेव्हा आपण उठाठेवी करतो आहोत असे म्हटले जाते. किंवा आपले मुख्य कार्य झाले की उरलेल्या वेळेत काहीही कारण नसताना आपण जे करतो त्याला उठाठेवी करणे असे म्हटले जाते. उठाठेवी बहुधा नसत्या, नको त्या, आपला संबंध नसलेल्या असतात. म्हणजे त्या आपण करू नयेत अशीच इतरांकडून अपेक्षा असते. आता श्री समर्थांची ही शब्दयोजना पहा. मुमुक्षू किंवा साधक अध्यात्म श्रवण करतो यात नवलते काही नाही. त्यांना परमार्थाची यात्रा करायचीच असते आणि त्यामुळे ते अध्यात्माचे श्रवण करत असतात. तथापि श्री समर्थ येथे सांगतात की एखाद्याने जरी त्याचा काही संबंध नसताना त्याच्या फावल्या वेळेत अध्यात्माचे श्रवण केले तरीही त्याचा यात तत्वता लाभच आहे. अशा प्रकारे उठाठेव असा शब्द योजून श्री समर्थांना सुचवायचे आहे की मुमुक्षू, साधक किंवा अन्य कोणीही जरी अध्यात्माचे श्रवण मनन करून केले तरी अशा सर्वांना याचा लाभ होतो. आता हा लाभ कसा होतो ते श्री समर्थ येथे सांगत आहेत. पुराण काळातील एक बोधकथा सांगितली जाते. एक साधा भोळा सज्जन बाजारामधून एक छान गोंडस कोकरू विकत घेऊन आपल्या खांद्यावर टाकून गावाला पायी पायी जात असतो. वाटेत 4 चोरांची त्याच्यावर नजर जाते आणि या भोळ्या माणसाचे कोकरू पळवण्याचा बेत ते आखतात आणि ते त्याप्रमाणे विखुरतात. थोडे अंतर गेल्यावर पहिला चोर त्या भोळ्या माणसाला सहजच भेटल्यासारखा म्हणतो, दादा, हे गाढवाचे पिल्लू छान आहे. त्यावर तो भोळा माणूस म्हणतो की बाबा, हे कोकरू आहे. यावर एक करुण कटाक्ष टाकून तो पहिला चोर तेथून दूर जातो. त्या भोळ्या माणसाला या करुण कटाक्षाचा अर्थ समजत नाही. आणखी थोडे पुढे गेल्यावर त्याला दुसरा चोर भेटतो आणि म्हणतो, दादा, हे गाढवाचे पिल्लू खूपच छान आहे. केवढ्याला घेतले? आता त्या भोळ्या माणसाचा चेहरा कसा नुसाच होतो. तो हताश होऊन त्या दुसऱ्या चोराला म्हणतो, बाबा, असे काय करता? हे कोकरू आहे हो. त्यावर तो दुसरा चोर म्हणतो, दादा, तुम्हाला बाजारात फसवले आहे. आणखी थोडे अंतर पुढे गेल्यावर त्याला तिसरा चोर थांबून म्हणतो, दादा, मला गाढवाचे पिल्लू घ्यायचे आहे. हे पिल्लू मला फार आवडले आहे. मला हे द्या. याची किंमत द्यायला मी तयार आहे. यावर केविलवाणा चेहरा करून काहीही न बोलता हा भोळा माणूस झपाट्याने पुढे जाऊ लागतो. थोडे पुढे गेल्यावर चौथा चोर त्याला काही म्हणणार, तोच हा भोळा माणूस त्या चोराला म्हणतो की हे गाढवाचे पिल्लू तुम्ही सांभाळा. असे म्हणून तो तेथून पळून जातो. सांगायचे तात्पर्य असे आहे की सतत एखादी गोष्ट ऐकून ऐकून त्याचा मनावर जबर परिणाम होतो आणि ती गोष्ट सत्य आहे असे वाटू लागते.
याच तत्वाप्रमाणे श्री समर्थ येथे सांगतात की मुमुक्षू साधकच काय, तर एखाद्याने उठाठेव म्हणून जरी अध्यात्माचे निरूपण मनापासून ऐकले तरीही त्याच्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. हा परिणाम काय आणि कसा होतो ते श्री समर्थांनी पुढे सांगितले आहे. अशा प्रकारे सतत अध्यात्म निरूपण ऐकून ऐकून आपल्या मनावर परिणाम होतो. मनाच्या 4 अवस्था असतात: चित्त अंतस, मन सूक्ष्म, मन अमन. सर्वप्रथम बाह्य चित्तावर याचा परिणाम होतो. हे बाह्य चित्त अध्यात्म सन्मुख होते. या योगे ते ज्ञानेंद्रियांकडून प्राप्त झालेले बाह्य भौतिक वस्तू जगताचे ज्ञान ग्रहण न करता त्याकडे साफ दुर्लक्ष करून ते भौतिकापासून यथाकाळी विरक्त होते. या योगे ते नीच म्हणजे देहाचे आत यात्रा करू लागते आणि एक पायरी खाली उतरून अंतस्मनात विराजित होते. कारण आता ते अंतस्मनाप्रमाणे आत्मप्रेरणा घेऊ लागते. आता अशा प्रकारे अंतस्मनाला बाह्य मनाला सूक्ष्म मनाकडून मिळणाऱ्या आत्मप्रेरणा द्यायची गरज भासत नाही. त्याचे हे कार्य आपोआप होते. यामुळे ते एक पायरी खाली उतरून सूक्ष्म मनात विराजित होते. आता फक्त सूक्ष्म मनाचा कारभार सुरू होतो. सूक्ष्म मनाला अंशात्म्याकडून प्रेरणा मिळत असतात. तथापि आता त्या देणार कोणाला? कारण ज्याला द्यायच्या ते अंतस्मन त्याच्यातच विराजित झालेले असते. यामुळे आता जीवाला अंशात्म्याच्या प्रेरणा मिळाल्यावर वाटेमधील मनाचा अडथळा दूर झाल्यामुळे जीव कर्मेंद्रियांना आज्ञा देऊ शकतो. यामुळे मनाला अमन न मन अवस्था प्राप्त होते. अशा प्रकारे मन क्षीण झाल्यामुळे आत्मप्रेरणेमुळे परिपूर्ण शुद्ध आणि पवित्र आचरण केले जाते. भौतिकामधील भरकटणे पूर्णतया थांबते. अशाची यात्रा अंशात्म्याला जाऊन पोचते. यथाकाळी ही यात्रा विश्वाच्या केंद्रस्थानी आत्मारामाच्या चरणी दाखल होते. हरिओम.